आजचे सत्कारमूर्ती आणि ज्यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांना अभिमान आहे असे विधितज्ञ पद्मश्री खासदार ॲडव्होकेट उज्ज्वल निकमजी यांचा आज सत्कार होतोय आणि या सत्कारासाठी अनेक मान्यवर इथे मंचावर उपस्थित आहेत। त्याच्यामध्ये केंद्राचे मंत्री श्रीमती रक्षाताई, आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक गिरीश भाऊ, पालकमंत्री गुलाब भाऊ, आमचे सहकारी संजय भाऊ सावकरे, उपस्थित असलेले सुरेश दादा जैन, खासदार श्रीमती स्मिताताई, सर्व सन्मान्य आमदार, शहराचे आमदार, निकम परिवार ज्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होतोय आणि आम्हा सगळ्यांना त्यांच्याबद्दल अभिमान आहे असे प्रथम कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर NK ठाकरे साहेब, सर्व सरकारी अधिकारी, जैन साहेब ज्यांनी हा कार्यक्रम अतुल भाऊ आणि त्यांच्या परिवाराने आयोजित केला, उपस्थित असलेले सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो, खरं तर जळगावमध्ये खानदेश पण आहे आणि खानदेशाचं धुळे नंदुरबार पण आहे, असं मला नम्रपणे पुन्हा सगळ्या नेत्यांना आठवण करून द्यायचं आहे की या छोट्या छोट्या आमच्या छोट्या जिल्ह्यांना सुद्धा तुमच्या रेल्वेला डब्यामध्ये आमच्याकडे राहू द्या। जळगावमध्ये सोन्याची खाण आहे, अगदी खासदारपर्यंत तुम्ही पोचलेत, पण जाताना त्याच्यामध्ये आम्हालाही घेऊन चला, म्हणजे आम्हालाही बरं वाटेल। आपल्या सगळ्यांचं भूषण आणि खानदेशाची शान, ज्यांना 140 कोटीमधनं 12च खासदार निवडतात आणि तेही 6 लोक, म्हणजे हे जे 6 खासदारांमधनं देशभरामधनं आपल्या खानदेशाचं भूषण श्री उज्ज्वल निकम साहेबांना राष्ट्रपतींनी त्यांना नमूदित केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि खऱ्या अर्थाने ठाकरे साहेबांनी तसं सांगितलं की आज आपण ज्या सत्कार मूर्तीचं ज्या व्यक्तिमत्वाचा सत्कार करतोय ते महाराष्ट्राचे नव्हे संबंध देशामध्ये ज्यांनी न्यायपालिकेमध्ये न्यायव्यवस्थेमध्ये एक आपला स्वतःचा एक वेगळा ठसा निर्माण केला असे ॲडव्होकेट पण आहे, विशेष सरकारी वकील पण आहे, नंतरच्या काळात पद्मश्री आणि आता खासदार, आणि पुढच्या काळात अजून अनेक पदं त्यांच्याबरोबर लागणार आहेत असे आमचे निकम साहेब आहेत। त्यांच्या परिवाराचे राहुल निकम आमचे मार्कफेडचे आहेत, त्यांचा चिरंजीव आहेत, हे सारेच म्हणजे 3 पिढ्या वकिलीची ज्यांच्याकडे वारसा आहे। व निकम साहेबांचे वडील देखील देवरावजी निकम हे सुद्धा एक आदरणीय न्यायाधीश होते आणि हा सगळा वारसा करत त्यांचे काका हे सुद्धा सहकार क्षेत्रामध्ये मोठं त्यांचं नाव होतं आणि त्यांनी 1980च्या दशकामध्ये अनेक वकील दरवर्षी पास होतात, म्हणजे वकिलांना कोणी क्लायंट मिळेल का असं शोधण्याचा सुद्धा कधी प्रसंग येत असतो, परंतु या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये कायद्याचे अभ्यासक म्हणून त्यांनी त्यांचा ठसा उमटवला, विशेष सरकारी वकील झाले आणि नंतरच्या अलीकडच्या काळामध्ये तर आपण सगळीकडेच ऐकायचो की ह्या केसमध्ये सेन्सिटिव्ह केस आहे, विशेष सरकारी वकील नेमला गेला पाहिजे। आणि हा शब्द ज्यावेळेस विशेष सरकारी वकील म्हटला तर एकच नाव तुमच्या आपल्या सगळ्यांच्या समोर यायचं, ते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनाच नेमा, अशा प्रकारची मागणी सर्व दूर होऊ लागली। अनेक वेळा तर माझ्याकडे मी किती वकील आणि किती केसनी कुठं लढू अशा प्रकारचा सुद्धा त्यांचा एक प्रकारचं आपण ऐकलं होतं। 1993मध्ये जे साखळी बॉम्बस्फोट झाले, त्याच्यानंतर गुलशन कुमारचा खून प्रसंग, भरत शाह यांचं जे अंडरवर्ल्डचे संबंध होते या संदर्भातले केस, त्याच्यानंतर 2008मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि या सगळ्या हल्ल्यामध्ये आणि कसाबचा जो केस होता या संदर्भातले अनेक केस हे निकम साहेबांनी लढवले। अनेक वेळा जीवनाला धोकासुद्धा राहायचा। अत्यंत चांगली आपली वकिली चालत असताना एक कडवा देशभक्त, एक न्याय प्रामाणिक व्यक्तिमत्व की न्याय जिथे होईल, अन्याय जिथे होत असेल त्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी न्यायाच्या बाजूने कोण उभं राहील तर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे उभं राहतील असं त्यांची ख्याती निर्माण झाली आणि संबंध राज्यामध्ये नंतरच्या काळात देशामध्ये त्यांचं नाव झालं आणि पाहता देशामधलं सर्वात उच्च जो सन्मान आहे त्या खात्याचा जो मंत्री आहे, पण त्या काळामध्ये
पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळाला. तर प्रवासमध्ये वकील साहेबांबरोबर आम्ही देखील त्यावेळेस तिथे गेलो होतो. आणि उज्ज्वल निकम साहेब हे अत्यंत न्यायप्रिय, निष्ठाप्रिय, धैर्याचे प्रतीक असणारे व्यक्तिमत्व आहे. परंतु एक खानदेशाचा व्यक्ती, ऐराणीचा आवाज, आपल्याला अनेक प्रतिकूलता आहे. महाराष्ट्रामधला सर्वात कमी डेव्हलप्ड रिजन हा आपलं रिजन आहे. आणि त्या रिजनमध्ये जाऊन मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आपलं नाव करणं, स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवणं आणि एवढ्या 140 कोटीमधनं एक सितारा, एक तारा हा आपल्या खानदेशामधला असावा. मला वाटतं ह्या खेपमध्ये महाराष्ट्राच्या एकच व्यक्तीचं नाव, 12 कोटी लोकांमध्ये एकच व्यक्तीचं नाव आलं आणि उज्ज्वल निकम साहेबांचं नाव ते आलं. आम्हा सगळ्यांना, खानदेशकरांना त्या गोष्टीचा खूप मोठा अभिमान आहे. आम्हाला आनंद आहे की एक आवाज, शेवटी मोठ्या मोठ्या पदांवर लोक जात असतात, परंतु त्या पदाला न्याय देणारी व्यक्ती, आज ज्यावेळेस राज्यसभा होईल त्या राज्यसभामध्ये अत्यंत न्यायाला धरून, कायद्याला धरून आपली भूमिका मांडणारे, अत्यंत प्रखरपणे ज्यांचा आवाज आम्हाला ऐकू येईल असे निकम साहेब तिथे पोहोचलेत. आम्हा सगळ्यांना त्या बाबतीतला अभिमान आहे. आणि इतकंच नाही तर पुढच्या काळामध्ये मोठं पदसुद्धा त्यांना मिळतील या गोष्टीची खात्री आहे. ते काम करत राहतील. आम्हाला अनेक वेळा ते भेटतात आणि अत्यंत साधी व्यक्तिमत्व आहे. लोक त्यांना एक स्टार बनून, फिल्म स्टारला कमी पण त्यांना भेटू इच्छितात. अनेक वेळा आम्ही त्यांना रेल्वेमध्ये भेटायचो तर आम्ही त्यांना सांगायचो की हा कसा होता, कसं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या, याच्यामधनं अनेक गोष्टी त्यांच्याकडे घडल्या. अनेक वेळा अंडरवर्ल्डचं थ्रेट, लोकांना भीती ज्यावेळेस असायची त्या काळामध्ये सुद्धा हा खानदेशाचा सुपुत्र न डगमगता आपला आवाज बुलंद करत राहिला आणि देशाची भूमिका, ही न्यायव्यवस्थाची भूमिका त्यांनी मांडली. आम्हा सगळ्या खानदेशकरांना, महाराष्ट्राला आणि देशाला त्यांच्याबद्दल अभिमान आहे. आज पुढच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरामध्ये सुद्धा त्यांचं नाव न्यायव्यवस्थेमध्ये आम्ही ऐकू असा खात्री आणि विश्वास आहे. आमचे ठाकरे साहेब आहेत. ठाकरे साहेब आपल्याबद्दलही आम्हाला अभिमान आहे. आपण पोटतिडकीने सांगत होतं मी सुद्धा जळगावकर आहे, काही चिंता करायची गरज नाही, आपण सारेच एक आहेत. आणि शेवटी ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण साऱ्याने मिळून एकत्रित आपण साजरा केला पाहिजे. आम्ही नंदुरबार, धुळे जिल्ह्याच्या वतीने मी निकम साहेबांचं मनापूर्वक अभिनंदन करतो आणि मोठमोठ्या पदावर आपण जाईल असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.